त्याच अनुषंगाने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आजच्या दिवसामध्ये ज्युनियर गटातील सामने आपण पाहतोय। आविष्कार ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल पहा, गतीचा योग्य वापर केलाय, स्लाइस केलाय, अगदी पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण देऊन जाणार हा चौकार आलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। वैष्णव जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल फुलटा देखील आहे, इथे देखील त्याच पद्धतीने डिफेन्स केला गेला, बॉलला अडवलं गेलंय आणि इथून सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय। 4 बॉलचा खेळ झालाय, 8 धावा दफळकावरती आहेत। पहा, पहिले 2 बॉल फलंदाजाच्या नावावरती गेले, तर त्यानंतरचे 2 बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती केलेत। अकुट टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, आणि ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना, त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत असते। एखादा झेल ड्रॉप झाला तर त्याचा परिणाम किती भोगावे लागतात आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, 9 धावा। शेवटचा अंतिम बॉल आहे षटकातील। गोलंदाजी ट्रॅकवर वरती पाहतोय गोलंदाज यशला। सुरुवात थोडीशी खराब झाली ती यशची, परंतु त्यानंतर त्याने पलटवार केला। राईट आर्म ओव्हर द विकेट ने, ओहो परफेक्ट साठी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, फलंदाजाची दांडी गुल केल्या, पहिला धक्का पहिली विकेट। कम ऑन नितीन डीजे।
होता मैदानात आणि इथून 9 धावा धावफलकावरती आहे स्वप्नीलचा पुढचा बॉल आविष्कार ऑन स्ट्राइक क्राउड अपील आहे पंच सहमत नाही ती अपीलला योग्य डिसिजन चांगल्या दर्जाचा डिसिजन या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय चला नो ऑर्गनायझेशन मॅच सुरू करा कारण अगदी योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेला पंचाच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतो रोखली गेल्या 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना यशचा खूप चांगली गोलंदाजी राहिली आणि स्वप्नील त्याच लाईन लेंथ न गोलंदाजी करतोय सलगचा हा दुसरा बॉल त्यानं डॉट काढलाय अतिशय उत्तम गोलंदाजी चांगली कामगिरी संपन्न करतोय वेगावरती स्वार होतोय नियंत्रबद्ध गोलंदाजी यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल खेळले लॉंगाचा बॉल खेळाडू क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय थोडस मिसफिल्ड 10 धावा धावफलकावरती सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 10 धावा धावफलकावरती पहा पहिल्या बॉल वरती डॉट बॉल दुसरा बॉल डॉट तिसऱ्या बॉल वरती सिंगल आले धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून परंतु इथून अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल अटॅक करावं लागेल आक्रमकता ठेवावी लागेल कारण पाहिलं तर धावसंख्या अत्यंत मंदावलेल्या परिस्थितीमध्ये पाहतो या वेळेला मात्र पायाचं वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे देखील यशस्वी झालेत का पाहावं लागेल 22ची धाव तर जरूर आले चांगल्या लाईन लेंथने योग्य लाईन लेंथने बॉल इथे मात्र हाताळला गेला अगदी व्हाईट यॉर्करचा सातत्याने मात्र इथे वापर होतोय आणि तास नंतर डॉट बॉल मिलिंद शिंदे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या स्पर्धेला शुभेच्छा येतात धन्यवाद मिलिंदजी शिंदे धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 12 धावा धावफलकावरती यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळालं फक्त 2 धावा खर्च केला गोलंदाज 3 धावा खर्च केला स्वप्नीलने चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिली पिंपरी संघ विशाल 11 पिंपरी संघ अगदी यंग ब्रिगेड संघ आहे कमी वयाचे खेळाडू चांगला परफॉर्मन्स आणि खऱ्या अर्थाने या मॅच वरती पकड देखील निर्माण केली पहिल्या डावात परंतु येणारे 6 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील कारण 6 बॉल वरती धावा किती येणार आणि यात 6 बॉल वरती येणाऱ्या धावा टीम ताकवली संघासाठी खूप महत्वाच्या ठरणार आहेत कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 12 धावा आहेत त्यामुळे येणाऱ्या 6 बॉल वरती कमीत कमी 15 ते 16 धावा येणं अत्यावश्यक आहे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निखिलला आणला पहिला बॉल समोरच्या दिशेला स्टँड इन डिलिव्हर बॉल आउट ऑफ द पार्क षटकार मात्र 6 धावेने टीमची धावसंख्या नेऊन पुढे पोहोचते एकंदरीत 18 धावा खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला ओव्हरपिच बॉल होता समोरच्या बाजूने लॉफ्टेड फटका आपण पाहिला पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा लॉंगनकडे बॉलला खेळून काढलाय एक धाव तर मात्र मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय स्ट्राइक रोटेट झाली आहे पुन्हा एकदा आविष्कार स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 20 धावा किशोर शिंदे अगदी आपण पाहिलं तर युवा उद्योजक आहेत
परंतु या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत घेतली आहे. मग पंचांची भूमिका असू द्या, ऑल इंडियाची भूमिका असू द्या किंवा कोणताही छोटा काम असू द्या, मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची अत्यंत मेहनत पाहायला मिळते. तर किशोर शिंदे यांना मनापासून मी धन्यवाद देईन. स्वतःचा उद्योगधंदा बाजूला ठेवून या स्पर्धेला त्यांनी वेळ दिलाय, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढचा बॉल राऊंड द विकेटने इथे टॉपेज आहे, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जेल टिपला जाईल का? आयुष्मान भवचा आशीर्वाद. इथे मात्र पाहू शकाल दुसरी धाव, साहिल डेंजर एंड वरती. इथे काय घडलंय? तर फलंदाज साहिल बाद होईल. रनआउटची विकेट आली. धावसंख्या 2-1 ने पुढे सरसावतीये, ती मात्र 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहे. तीन बॉलचा खेळ संपन्न झालाय. 21 धावा, सन्मानजनक धावसंख्या या षटकामध्ये आपण उभी होताना पाहतो. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, विनंती आहे. इथून मात्र पाहू शकाल एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण आघाडीच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा होत्या. चला पाणी पाठवायचंय मैदानाच्या आतमध्ये. यस, इथून मात्र तिसऱ्या पंचांची भूमिका साकारली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत मागितली रनआउट करता. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 21 आणि इथून तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला ऍक्शन वरती, आणि इथून तिसरे पंच आमचे मूळ असतील राहुल भोईर, ज्यांनी खूप सारा क्रिकेट खेळला. भिवंडी तालुक्यामध्ये एक चर्चेत असणारा खेळाडू राहुल भोईर हे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप सारे रेकॉर्ड त्या खेळाडूच्या नावावरती आहेत, परंतु आज त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज इथून गोलंदाजी करताना पाहतोय निखिल. या मात्र पाहिलं तर चांगला बॉल, पुलर लेनचा बॉल, परंतु इथे काय तर क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली. 2 धावा इथे आले. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2च्या साह्यानं 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. निखिल गोलंदाजी करतात. उद्या अनेक नामवंत संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं पाहू शकाल अनेक मोठमोठे संघ, ज्यामध्ये केदारेश्वर पिंपरी ए असेल, त्याचनंतर केदारनाथ अक्कालपे ए. या वेळा त्रिफळाचित केलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
चला विजेता संघ विरुद्ध शेमडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 18 बॉल आणि 30 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चालू असलेला सामना ताकवली विपक्ष विशाल 11 पिंपरी, जिथून पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे टीम ताकवली संघाने 29 धावा उभ्या केल्या. 30 धावांचं लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. फलंदाज सुशांत आणि करण ही जोडी आपण पाहतोय. मॅचला इथून सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 30 धावांचं इक्वेशन ठेवलं गेलंय. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अंतिम क्वालिफायरचा सामना आपण पाहिला होता. आई गावदेवी शेडगाव विपक्ष केव्हीपीसी कांदळी, जिथे सामना जिंकला होता टीम शेडगाव संघाने. आज आपण कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. तिथे अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचते. आजच्या दिवसातील स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन पाहायला मिळेल करण आणि त्याच्या साथीने फलंदाज सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 30 धावा, 10 धावांचं इक्वेशन प्रति षटकामागे आपण पाहतोय. सरासरी आहे. मॅचला सुरुवात होत्या. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतात गोलंदाज आविष्कार. शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर धावांची लयलूट पाहिली पहिल्या डावामध्ये. चांगला फटका आहे, दमदार फटका आहे. प्रॉपर टायमिंग साधलंय फलंदाजानं आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ज्या वेळेला टीम ताकवली संघ फलंदाजी करत होता, सुरुवात त्यांची खराब झाली होती. पहिल्या आघाडीच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि मॅचला वेगळी कलाटणी मिळाली. इथून पहा दमदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय फलंदाज करणने. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा स्टँड इन डिलिव्हर ओव्हरपिच बॉलला फेकलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. खूप चांगली बॅटिंग, परंतु गोलंदाज कुठेतरी ओव्हरपिच बॉल टाकतात आणि त्याचाच फायदा फलंदाजाला होतोय. हा बॉल देखील ओव्हरपिच होता, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल इथे मात्र कॅरी केलाय आणि फलंदाज करण इथून मात्र माघारी येईल. पहिला धक्का विशाल 11 पिंपरी संघाला. फलंदाज करण बाद. करत असताना टीम विशाल 11 पिंपरी संघाला या मॅच मध्ये 15 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता विजयाकरिता. पहिली विकेट नावावरती केली आविष्कारनं.
चौकार षटकार विकेट चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. गोलंदाज विरुद्ध फलंदाज कधी आक्रमक झाले फलंदाज आणि त्या आक्रमकतेला कुठेतरी थांबवलं गेलं. विकेट घेतली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्वप्नील समोरच्या बाजूला लॉफ्टेड फटका साहिल बॉल खाली विकेटची संधी आहे. दुसऱ्या टर्मला पकडलाय झेल फलंदाज स्वप्नीलचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का विशाल 11 पिंपरी संघाला.
खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विजयाकरिता इथून आपण पाहू शकाल धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 21 स्कोर बोर्डवरती आपण ही धावसंख्या पाहतो. अवघ्या 9 धावांची आवश्यकता. चांगली कामगिरी बॅटिंग करताना आपण पाहतो विशाल 11 पिंपरी संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट ने पुढचा बॉल डिलिव्हर केला जाईल. ऑन द राईज खेळले गेले ऑन साइडला बॉलला वळवलाय. इथे पहा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल फरार झालाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. मोठे गावांची